ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जाणून घेऊयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। गडचिरोली जिल्ह्यातल्या खराब रस्त्यांचा प्रभाव एसटी बसेसवर होतोय। खराब रस्त्यांमुळे एसटीच्या अहेरी आणि गडचिरोली या दोन आगाराच्या तब्बल 35 बसेस चंद्रपूरला दुरुस्तीसाठी गेलेल्या आहेत। तब्बल 61 बसेस बंद अवस्थेत आहेत। प्रवाशांना त्याचा फटका बसतोय, तर बंद बसेसमुळे एसटीच्या दोन्ही आगारांचं आर्थिक गणित बिघडले। खराब रस्त्यांमुळे एसटीची नेमकी कशी परिस्थिती आहे, थेट गडचिरोली आगारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। कार्यालयाअंतर्गत येणाऱ्यामध्ये 3 आगार आहेत। त्यामध्ये गडचिरोली आणि अहेरी हे 2 महत्त्वाचे आगार आहेत। या दोन्ही आगारामध्ये आपल्याला अनेक बसेस दुरुस्तीसाठी गेलेल्या आढळल्या आहेत, काही बसेस उभ्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातल्या रस्त्याची अवस्था। या रस्त्यामुळे विशेषतः दक्षिण भागातले जे रस्ते आहेत, अहेरी आगारांतर्गत येणारे, त्या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे। आलापल्ली सिरोंचा मार्ग असेल किंवा आष्टी ते आलापल्ली मार्ग, यामुळे राज्य परिवहन मंडळाला अनेक बसेस रद्द कराव्या लागलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बसेसच्या अवस्थेत परिणाम होत आहे। मी सध्या गडचिरोली आगारामध्ये बघू शकता आपण, या बसेस या ठिकाणी सध्या ज्या उभ्या आहेत, यामध्ये अनेक बसेस ज्या आहेत रस्त्यांमुळे त्या फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसेसची अवस्था जी कशी होते रस्त्यांमुळे, या ठिकाणी आपण बघू शकता ही जी बस आहे हे पूर्ण एक्सेल तुटलेलं आहे। म्हणजे सिरोंच्या मार्गावर आलापल्ली मार्गावर धावणारी ही बस आहे। आणि त्याचा परिणाम असा आहे की त्या मार्गावर आता ही बस परत पाठवण्यासाठी बस दुरुस्ती करावी लागेल। आता स्पेअर पार्ट येईल तेव्हा ही बस दुरुस्त होईल। अशा अनेक बसेसची अवस्था सध्या अशी होत आहे। अहेरी आगारामधल्या 18 बसेस अशा दुरुस्तीसाठी रस्त्यांमुळे चंद्रपूरला पाठवण्यात आलेल्या अजूनही त्या दुरुस्तीच्या अवस्थेत आहेत, प्रतीक्षित आहेत। गडचिरोली आगारामधल्या सुद्धा 17 बसेस अशाच अवस्थेमध्ये आहेत। हा जो गडचिरोली आगाराचा या ठिकाणी दुरुस्ती केंद्र आहे, या ठिकाणी इतर बसेसची दुरुस्ती केली जात आहे। स्पेअर पार्ट्स आता वेळेवर येतील। याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यामुळे बसेस रद्द केल्यामुळे किंवा बसेसच्या सततच्या दुरुस्तीमुळे आर्थिक गणित सुद्धा बिघडलेलं आहे। गडचिरोली विभागीय कार्यालयाअंतर्गत जे डिझेल खरेदी आहे, सुटे पार्ट खरेदी आहेत, या सगळ्यांसाठी पैशांची नितत गरज असते। मात्र सतत फेऱ्या रद्द होणे किंवा दुरुस्तीला बसेस जाणे, त्याचा परिणाम आर्थिक गणित बिघडत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत आहे, कारण फेऱ्या रद्द कराव्या लागतात। अहेरी आगारांतर्गत सिरोंच्या आलापल्ली मार्गावर रोज 12 बसेस चालायला पाहिजे, तिथं केवळ 3 बसेस आता चालत आहेत। 25,000 किलोमीटरचा रोजचा जो प्रवास आहे, त्यामध्ये फक्त 16,000 किलोमीटरचा प्रवास होत आहे। 9,000 किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागलेला आहे। त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। परिवहन मंडळाचे अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, मात्र रस्त्यांच्यामुळे ही परिस्थिती ओढवली। आपल्यासोबत या विभागीय नियंत्रक आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकं कारण आहे, कशामुळे बसेसला अशा पद्धतीने उभे राहावं लागत आहे किंवा दुरुस्ती करावी लागत आहे। अहेरी ते गोंडपिंपरी व अहेरी ते सिरोंचा हा रोड एवढा खराब झालेला आहे की बसेस ज्या रोडवर 3 तासात चंद्रपूरला पोहोचत होती, बस आज 4.5 ते 5 तास लागत आहेत। त्याच्यामुळे रोड खराब असल्यामुळे गाड्यांचे स्प्रिंग जाणे, फ्रंट एक्सेल जाणे, इतर पार्ट्स जाणे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पार्ट्स एवढे खराब होतात की आज रिपेअर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा पार्ट्स खराब होत आहेत। अशामुळे फेऱ्या ज्या नियमित चालायला पाहिजेत त्या वेळेवर पोहोचू शकत नाही। आमचे अहेरी आगाराचे 25,000 किलोमीटर डेली व्हायला पाहिजे होते, ते आज 16,000वर आलेले आहेत। प्रवाशांना सेवा देताना आम्हाला 105 मानव विकास गाड्या आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पहिले प्रायोरिटी द्यावं लागते। खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले आणि दुर्गम भागातली ही अवस्था आहे, आणि म्हणूनच कुठंतरी आज सगळ्या या दुर्गम भागांमधून आवाज येतोय, आम्हाला इतर राज्यात जाऊ द्या, महाराष्ट्रात सुविधा द्या। पुढच्या बातमीकडे। नरेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नर वाघांची संख्या जास्त असल्यानं तिथं 2 वाघिणी आणून वाघांची संख्या वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं मान्यता सुद्धा दिली आहे। एकट्या नागझिरा अभयारण्यामध्ये 16 नर वाघ असल्यानं तिथं वाघिणी आल्या तर भविष्यात वाघाची संख्या वाढायला मदत होणार आहे। ही योजना 20 नोव्हेंबरनंतर राबवण्यात येणार होती, मात्र रानटी हत्तींनी जिल्ह्यात प्रवेश केल्यानं त्याला नियंत्रित करण्यात वन विभागाचा वेळ वाया जातोय, त्यामुळे वाघिणींना जंगलात सोडायला मुहूर्त लागत नाहीये। 2 फीमेल टाइग्रेस को अभी आज की डेट में चंद्रपुर डिस्ट्रिक्ट के ब्रह्मपुरी डिवीज़न में WIA की टीम की मदद से ट्रैक करना चालू है। तो जैसे ही वो ट्रैक होते हैं, ऐसे टाइग्रेस जो कॉन्फ्लिक्ट में नहीं हैं, उन्हीं टाइग्रेस को इस प्रोजेक्ट में ट्रांसलोकेट करने का प्लान है।
जैसे वो ट्रैक होते हैं, कैप्चर होते हैं, उनको नागजीरा वाइल्ड लाइफ सेंचुरी में ट्रांसलोकेट किया जाएगा और वो 24 घंटे 7 दिवस उनका मॉनिटरिंग VHF कॉलर के द्वारा किया जाएगा। कधी पण इथं टायग्रेस आणून सोडली जाऊ शकते। मधल्या काळी थोडं या भागात रानटी हत्तींचा कळप आल्यामुळे या प्रक्रियेला थोडं लांबणीवर टाकण्यात आलं होतं, पण आता ही प्रक्रिया कधीही पूर्ण होऊ शकते आणि लवकरच आपल्या नागझिऱ्यात आपल्याला 2 वाघिणी इथं आपल्याला पाहायला बाहेरून आणलेलं मिळू शकतं। भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 वाघिणींना सोडण्याची प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे। वाघांची संख्या वाढावी या दृष्टिकोनातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 वाघिणींना सोडण्याचे नियोजन करण्यात आलं होतं। मात्र भंडारा जिल्ह्यामध्ये 23 हत्तीच्या कळप आल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे। आपण जर नवेगाव नागझिरा या व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर या व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण 16 नर जातीचे वाघ आहेत। त्यामुळे वाघांची संख्या वाढावी व पर्यटकांना एक प्रकारे आकर्षण करावं त्यासाठी इथं 2 वाघिणींना सोडण्याचे नियोजन केलं होतं। मात्र अचानक भंडारा जिल्ह्यामध्ये हत्तीच्या कळप आल्यामुळे ही योजना कुठेतरी लांबणीवर गेलेली आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील 23 हत्तींच्या कळपांचे नियोजन जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत या 2 वाघिणींना या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्याचे नियोजन लांबणीवरच राहणार असल्याचे भंडारा वन विभागाकडून सांगण्यात येत आहे। निहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, नवेगाव नागझिरा, भंडारा। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गुणात इथल्या कोल्पेवाडीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। अद्याप या परिसरात आणखी 2 बिबट्यांचा संचार असून त्यांनाही पकडण्याचं आवाहन हे वन विभागाच्या समोर आहे। या भागात अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केले। एक बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, तर या भागातील ऊस शेतीमध्ये बिबट्यांचा वावर कायम असल्यानं पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत। यानंतर आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारी बातमी। रस्त्यात कुठेही अपघात घडल्यास अपघातग्रस्ताला तातडीने मदत करावी अशी एक सामान्य भावना आहे, परंतु काही ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला गाडीची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गाडीची धडक बसल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता, मात्र त्याच्या मदतीला कुणीही धावलं नाही। रस्त्यावरील गाड्या त्याला वळसा घालून निघून गेल्या, तर पायी चालणाऱ्यांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली। अखेरीस रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या तरुणाला वेळेत मदत न मिळाल्यानं त्याचा दुर्दैवी अंत झाला। यानंतर चांदवडमधून एक बातमी आहे। नायलॉन मांजानं एका तरुणाचा गळा कापला गेलाय। चांदवड शहरातल्या तहसील कार्यालयातल्या रोडवरची ही घटना आहे। राजेश शिंदे असे या तरुणाचे नाव आहे। मोटारसायकलवरून जात असताना मांजात त्याचा गळा अडकला। गळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं चांदवडला प्राथमिक उपचार करून मालेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दिल्ली महापालिका निवडणुकीत राजधानीवर आम आदमी पक्षानं आपला झेंडा रोवलाय। आपचा 134 जागांवरती दणदणीत विजय झालाय, तर 104 जागांसह भाजप दुसऱ्या स्थानावर आहे। काँग्रेसची मात्र सपशेल पिछेहाट झालेली आहे। त्यामुळे गेल्या 15 वर्षांची भारतीय जनता पक्षाची दिल्लीतली सत्ता उलथवून टाकण्यामध्ये आम आदमी पक्षाला यश आलेलं आहे आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये अतिशय अटीतटीची ही सगळी लढत होती, पण 15 वर्षांची भाजपची सत्ता आम आदमी पक्षानं तिथं उलथवून टाकलेली आहे आणि एक चांगलं बहुमत इथं मिळवलेलं आहे आम आदमी पक्षानं। दुसऱ्या स्थानावर भाजप आहे, पण या सगळ्यामध्ये काँग्रेसची मात्र पूर्णपणे पिछेहाट झालेली आहे। कधी काळी काँग्रेसच्या हातात महानगरपालिका होती दिल्लीची, पण आज काँग्रेस तिथं आता तोंडी लावायला सुद्धा उरलेली नाही असं म्हणावं लागेल, कारण हात सामना थेट भाजप आणि आपमध्ये झाला। जे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिसलं चित्र तेच
दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा चित्र दिसलं. आम आदमी पक्षानं काँग्रेसची पूर्णपणे जागा व्यापलेली आहे. काँग्रेस या पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे आणि आता तिथं आतापर्यंत विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी आम आदमी पक्ष थेट सत्तेमध्ये पोहोचलेला आहे आणि 15 वर्षांची भाजपची सत्ता त्यांनी उलथवून टाकलेली आहे. एक्झिट पोल जे समोर आलेले होते ते एक्झिट पोल सुद्धा हेच सांगत होते की आम आदमी पक्षाला मोठं जनसमर्थन तिथं मिळतंय आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं जे काम केलं होतं त्या कामाला दिलेली ही पोच पावती आहे का, आपण विचारूया आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पक्षानं जिंकली, 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकली. जनतेनं तिथल्या राज्य सरकारला त्यांच्या कामाची दिलेली ही पोच पावती आहे का? बरोबर आहे. खास करून अरविंद केजरीवाल जे मुख्यमंत्री आहे आणि आम आदमी पक्षाचे सर्व आहेत त्यांच्या कामाला कुठेतरी दिल्लीकरांनी पोच पावती दिली आहे. त्याचमुळे आम आदमी पक्षाला 134 जागा 250 पैकी संपूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला 104 जागावरती समाधान मिळालं, तर काँग्रेसला 9 जागा आणि इतरांना 3 जागा प्राप्त झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षाच्या वतीनं आश्वासनं देण्यात आली होती दिल्लीच्या आजूबाजू शहरांमध्ये असलेलं आणि खास करून गाझीपूर सारखं शहर आणि वल्लभगड सारख्या भागामध्ये असलेल्या कचऱ्याच्या डोंगर संपवण्याचं एक आश्वासन आम आदमी पक्षाने दिलं होतं आणि जे गेल्या 15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष ते डोंगर संपवू शकलं नाही आणि कचऱ्याचे मोठे डोंगर उभे झाले होते. त्या सगळ्या याच्यावरती ठिकठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि हे डोंगर आमच्या कार्यकाळात निश्चितपणे संपेल आणि एक सुंदरसं असं बगीचा आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचे आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाला कुठेतरी दिल्लीकर फाळलेले आहे असं म्हणावं लागेल. आणि दुसरीकडे आम आदमी पक्षाची सत्ता जी आहे त्या सत्तेमध्ये एकीकडे वीज दर असो किंवा मग पाण्याचं शुल्क असो, जे पाणी जर मुक्त निशुल्कच आहे, अशा या सगळ्या घोषणांचा आधार आता महानगरपालिकेत देखील मिळणार आहे. आणि महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर संपूर्णपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न कुठेतरी आम आदमी पक्षाचा असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं आपण तर आम आदमी पक्षाला एकही जागा ही दिल्लीमध्ये मिळाली नव्हती. 6च्या 6 लोकसभा जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. नक्कीच. तेव्हा दिल्लीतली जनता ही कुणाला कुठे आणि कसं पोहोचवायचं, कुठली सत्ता कोणाला द्यायची याचा बरोबर विचार करते हे स्पष्टपणे यातून दिसतंय. महापालिकेत आम आदमी पक्ष, राज्यात आम आदमी पक्ष आणि दिल्लीत भाजपा, काँग्रेस मात्र कुठेच नाही. एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसलाय. गोपीनाथ गड असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली सत्ता मिळवलेली आहे. 11 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि सरपंच बिनविरोध निवड झालेली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत काढत धनंजय मुंडे यांनी पांगरी ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलाय. सुशील वाल्मिक कराड असं बिनविरोध सरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मृतीस्थळ गोपीनाथगड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना धोबी पछाड दिलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदरच गुलाल लागल्यानं परळीमधील 80 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, पांगरीची ही सत्ता जाणं पंकजा मुंडे यांच्यासाठी किती नुकसानकारक आहे? साहजिकच ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने पहिलीच ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे ती ज्या ठिकाणी गोपीनाथगड आहे आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे असं ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येतं, ही महत्वाची ग्रामपंचायत आहे. आणि याच ग्रामपंचायतमध्ये धनंजय मुंडे यांनी तब्बल 11 ग्रामपंचायत सदस्यापैकी 10 ग्रामपंचायत सदस्य हे बिनविरोध आणि सरपंच बिनविरोध काढलेला आहे. त्यामुळे एका हाती सत्ता घेतलेला आहे. त्यामुळे हा नक्कीच पंकजा मुंडेंना धक्का समजला जातोय. येणारी जी काही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे ही निवडणूक देखील समोर आहे आणि पांगरी गावातील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील सदस्य आहेत. म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये देखील मोठा हा फटका समजला जाणार. आणि विशेष म्हणजे जी पांगरी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत या अगोदर देखील धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होती. मात्र आता सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा एकदा बदल होतो की काय असं देखील बोललं जात होतं. आणि ज्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होतात, पंकजा ताईंचे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतात आणि तीच ग्रामपंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळं मोठा धक्का समजला जातोय.
धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.